हाइड्रोजन बम आ रहा है, तैयार हो जाइए। आपकी जो सच्चाई है, वोट चोरी की सच्चाई है, वो पूरे देश को पता लगने जा रही है। ನಾವು ಪರಮಾಣು ಬಾಂಬ್ಗಿಂತ ದೊಡ್ಡದಾದ ಹೈಡ್ರೋಜನ್ ಬಾಂಬ್ ಅನ್ನ ತರ್ತಿದ್ದೇವೆ. ಮೋದಿ ತಮ್ಮ ಮುಖ ತೋರಿಸೋಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಕುಡುಕಿದ್ದಾರೆ. ಆಗಸ್ಟ್ 17ರಂದು ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಶುರುವಾದ ಮತದಾರರ ಅಧಿಕಾರ ಯಾತ್ರೆ ಸೋಮವಾರ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿದ್ದು, ಸಮಾರೋಪ ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದ ವಿರುದ್ಧ ರಾಹುಲ್ ತೀವ್ರ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಪಾಟ್ನಾದ ದಕ್ ಬಂಗ್ಲಾ ಚೌಕದಲ್ಲಿ ಸಮಾವೇಶಗೊಳ್ಳೋದ್ರೊಂದಿಗೆ ಯಾತ್ರೆ ಮುಕ್ತಾಯಗೊಳ್ತು. ಭಾರೀ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜನ ಸೇರಿದ್ರು. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರೊಂದಿಗೆ ಪಾಟ್ನಾದಲ್ಲಿ ಅನೇಕ ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದ ನಾಯಕರು ಜಮಾಯಿಸಿದ್ರು. ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ, ಬಿಹಾರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಮತಗಳ್ಳತನದ ಆರೋಪವನ್ನ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕರು ಹೊರಿಸಿದ್ರು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮಿಂದ ಚುನಾವಣೆಗಳನ್ನ ಕದ್ದಿದ್ದಾರೆ. ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆ ನಂತರ ಸುಮಾರು 1 ಕೋಟಿ ಹೊಸ ಮತದಾರರು ಸೇರ್ಪಡೆಯಾಗ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಾ ಹೊಸ ಮತಗಳು ಬಿಜೆಪಿ ಖಾತೆಗೆ ಹೋದ್ವು. ಯಾಕಂದ್ರೆ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಒಟ್ಟಾಗಿ ಮತಗಳನ್ನ ಕದ್ವು ಅಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಆರೋಪಿಸಿದ್ರು. महाराष्ट्र में एनसीपी, कांग्रेस पार्टी और शिवसेना से चुनाव चोरी किया गया था। तकरीबन 1 करोड़ नए वोटर लोकसभा चुनाव के बाद वोटर लिस्ट में जोड़े जाते हैं, बढ़ाए जाते हैं। नए वोटर आके वोट करते हैं। हमारे गठबंधन का जो वोट था, जितना हमें लोकसभा में मिला उतना हमें विधानसभा में मिला, 1 वोट कम नहीं हुआ। और सारे के सारे नए वोट बीजेपी के अलायंस के खाते में गए, क्योंकि इलेक्शन कमीशन ने और बीजेपी ने मिलकर वोट चोरी की। ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ನಕಲಿ ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತೋರಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದನ್ನ ದತ್ತಾಂಶ ಸಹಿತ ತೋರಿಸಿದ್ದೀವಿ. ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ನಮಗೆ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯನ್ನ ನೀಡಲಿಲ್ಲ, ಸಿಸಿಟಿವಿ ತೋರಿಸಲಿಲ್ಲ. 4 ತಿಂಗಳು 16-17 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಾವು ದೇಶದ ಮುಂದೆ ಪುರಾವೆಗಳನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಹೇಳಿದ್ರು. हमने साफ दिखाया, महादेवापुरा में बेंगलोर सेंट्रल की सीट में हमने साफ दिखाया कि एक असेंबली में 1 लाख से ज्यादा फर्जी वोटर थे। बेंगलोर साउथ, बेंगलोर सेंट्रल में 7 विधानसभाएं हैं, 6 में हम जीतते हैं, कांग्रेस पार्टी जीतती है। जहां पे 1 लाख फर्जी वोट थे, वहां पे हम साफ हो जाते हैं और उसी असेंबली के कारण बीजेपी लोकसभा जीत जाती है। हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस में दिखाया, डेटा के साथ दिखाया। इलेक्शन कमीशन हमें वोटर लिस्ट नहीं देती, वीडियोग्राफी नहीं देती। हमारे लोगों ने कागज की वोटर लिस्ट से फोटो मिलाकर, नाम मिलाकर, एड्रेस मिलाकर ये काम किया। 4 महीने लगे, 16-17 घंटे काम किया और हमने देश के सामने सबूत रखा। ಮತಗಳ್ಳತನ ಅಂತಂದ್ರೆ ಹಕ್ಕುಗಳ ಕಳ್ಳತನ, ಮೀಸಲಾತಿ ಕಳ್ಳತನ, ಉದ್ಯೋಗದ ಕಳ್ಳತನ, ಶಿಕ್ಷಣದ ಕಳ್ಳತನ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಕಳ್ಳತನ, ಯುವಕರ ಭವಿಷ್ಯದ ಕಳ್ಳತನ. ಇದನ್ನ ಬಿಹಾರದ ಯುವಜನರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಿದೆ ಅಂತ ರಾಹುಲ್ ವಿವರಿಸಿದ್ರು. ನಿಮ್ಮ ಭೂಮಿ, ನಿಮ್ಮ ಪಡಿತರ ಚೀಟಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿಗೆ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ. ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿಯ ಹಂತಕರು ಈಗ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಮುಗಿಸೋಕೆ ಯತ್ನಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಾಶ ಮಾಡೋಕೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. बिहार के युवाओं को मैं कहना चाहता हूं, ये बिल्कुल सही बात है। देखिए, वोट चोरी का मतलब अधिकार की चोरी, वोट चोरी का मतलब आरक्षण की चोरी, वोट चोरी का मतलब रोजगार की चोरी, वोट चोरी का मतलब शिक्षा की चोरी, वोट चोरी का मतलब लोकतंत्र की चोरी, वोट चोरी का मतलब युवाओं के भविष्य की चोरी। ये सिर्फ वोट नहीं ले रहे हैं, ये आपकी जमीन, आपका राशन कार्ड, सब कुछ उठा ले जाएंगे, अदानी अंबानी को दे देंगे। भाइयों और बहनों, जिन शक्तियों ने महात्मा गांधी की हत्या की, वही शक्ति इस संविधान की, अंबेडकर जी की संविधान की, गांधी जी की संविधान की हत्या करने की कोशिश कर रहे हैं। हम इनको संविधान की हत्या नहीं करने देंगे, कुछ भी हो जाए नहीं करने देंगे। ಪರಮಾಣು ಬಾಂಬ್ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ದೀರಾ? ಹೈಡ್ರೋಜನ್ ಬಾಂಬ್ ಪರಮಾಣು ಬಾಂಬ್ಗಿಂತ ದೊಡ್ಡದು. ಬಿಜೆಪಿಯವರು ಸಿದ್ಧರಾಗ್ಲಿ, ಹೈಡ್ರೋಜನ್ ಬಾಂಬ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇಡೀ ದೇಶ ನಿಮ್ಮ ಸತ್ಯವನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿದೆ. ಹೈಡ್ರೋಜನ್ ಬಾಂಬ್ ನಂತರ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ದೇಶಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಮುಖವನ್ನ ತೋರಿಸೋಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ರಾಹುಲ್ ಅಬ್ಬರಿಸಿದ್ರು. अब मैं बीजेपी से कहना चाहता हूं, अच्छी तरह सुन लीजिए, बीजेपी के लोग अच्छी तरह सुन लीजिए। भैया, एटम बम का नाम सुना आपने? सुना है एटम बम का नाम? उससे बड़ा क्या होता है? उससे बड़ा क्या होता है? एटम बम से बड़ा हाइड्रोजन बम होता है नहीं होता है? माधवपुरा में हमने एटम बम दिखाया था,
बीजेपी के लोगों तैयार हो जाओ, हाइड्रोजन बम आ रहा है, हाइड्रोजन बम आ रहा है, तैयार हो जाइए। आपकी जो सच्चाई है, वोट चोरी की सच्चाई है, वो पूरे देश को पता लगने जा रही है। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಮಾತನಾಡಿ, ಈ 15 ದಿನಗಳ ಯಾತ್ರೆಯ ಬಗ್ಗೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಯಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಿಜೆಪಿ ಅದನ್ನ ತಡೆಯೋಕೆ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನಿಸಿತು. ಮೋದಿ ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಮತಗಳನ್ನ ಕದಿಯುವ ಮೂಲಕ ಗೆಲ್ಲೋಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ. ನೀವು ಜಾಗರೂಕರಾಗಿಲ್ಲದೆ ಇದ್ರೆ ಮೋದಿ ಮತ್ತು ಅಮಿತ್ ಶಾ ನಿಮ್ಮನ್ನ ಮುಳುಗಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಖರ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಸಿದ್ರು. और भाजपा इसको रुकावट डालने के लिए, इसको बाधा डालने के लिए पूरी कोशिश की, लेकिन बिहार के लोग, गठबंधन के लोग, राहुल जी और तेजस्वी उनको नहीं डरे और न डरते हुए पूरा 15 दिन का यात्रा उन्होंने पूरा किया। मोदी जी ये वोट चोरी कराकर बिहार में जीतने की कोशिश कर रहे हैं। आप सतर्क रहना चाहिए। अगर आप सतर्क नहीं रहेंगे, ये मोदी जी और शाह आपको डुबाएंगे। ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ನಂತರ ನೀಡಲಾದ ಮತದಾನದ ಹಕ್ಕನ್ನ ಕಳೆದುಕೊಳ್ಬೇಡಿ. ಈ ಹಕ್ಕನ್ನ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ನೆಹರು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸಿಎಂ ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ ಖರ್ಗೆ, ಈ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಜನ ಅವರನ್ನ ಕಸದ ಬುಟ್ಟಿಗೆ ಎಸಿತಾರೆ ಅಂತ ಲೇವಡಿ ಮಾಡಿದ್ರು. महिला हो, कोई भी हो, उनको अगर वोट का अधिकार मिला है, वो महात्मा गांधी जी से, अंबेडकर से और जवाहरलाल नेहरू से। इसीलिए उस वोट को खोना नहीं, चाहे युवा हो, चाहे महिला हो, चाहे नौजवान हो, चाहे बूढ़े हो। इसीलिए मैं आपसे यही विनती करूंगा कि आज हम सबको जोर से लड़ना है। ಬಿಹಾರ ವಿಧಾನಸಭೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ನಾಯಕ ತೇಜಸ್ವಿ ಯಾದವ್ ಮಾತಾಡಿ, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಮತ್ತು ಹೇಮಂತ್ ಸೋರೆನ್ ಅವರನ್ನ ಅಭಿನಂದಿಸಿದ್ರು. ಬಿಹಾರದ ಭೂಮಿ ಇದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ತಾಯಿ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು. ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ಒಪ್ಪಿಗೆಯೊಂದಿಗೆ ಈ ಇಬ್ಬರೂ ಬಿಜೆಪಿ ಜನ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಭೂಮಿಯಿಂದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನ ಕೊನೆಗೊಳಿಸೋಕೆ ಯತ್ನಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಿಮಗೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಬೇಕಾ ಅಥವಾ ರಾಜಪ್ರಭುತ್ವ ಬೇಕಾ? ಈ ಜನ ಬಿಹಾರದ ಜನರನ್ನ ಮೋಸ ಮಾಡೋಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. और बिहार की धरती लोकतंत्र की जननी है, और ये कुछ भाजपाई लोग, कुछ नहीं, 2 भाजपाई लोग इलेक्शन कमीशन के साथ मिलकर के चाहते हैं इस लोकतंत्र की जननी से लोकतंत्र को ही खत्म कर दिया जाए। अब आप लोग बताओ, बिहार के लोग, क्या लोकतंत्र को खत्म होने देना है? क्या संविधान को खत्म होने देना है? आप बताओ, लोकतंत्र चाहिए कि राजतंत्र चाहिए? ಅವರು ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನ ಸ್ಥಾಪಿಸುತ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ಮತಗಳು ಬೇಕು. ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸನ್ನ ಹಲವು ಬಾರಿ ಬದಲಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಮನಸ್ಸು ಗೊಂದಲಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದೆ ಅಂತ ತೇಜಸ್ವಿ ಹೇಳಿದ್ರು. ये भाजपा के लोग, इन लोगों का दिमाग घुटने में है। ये लोग चाहता है कि बिहारी लोग को ठग ले। ये मोदी जी चाहते हैं फैक्ट्री लगाएंगे गुजरात में, अब विक्ट्री चाहिए बिहार में। ऐसा होने वाला है क्या? ऐसे ठग लोगों को ये बिहार की जनता उड़ती चिड़िया को हल्दी लगाना जानती है। यहाँ मोदी जी 11 साल से सरकार में है, आप भारत सरकार के प्रधानमंत्री, और हमारे तो मुख्यमंत्री इतना बार पलटी मारे हैं कि उनका दिमागे चकड़ी आ गया है। ಒಂದು ಎಂಜಿನ್ ಅಪರಾಧದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಎಂಜಿನ್ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದೆ. ನಮ್ಮ ಮತವನ್ನ ಕದಿಯೋಕೆ ನಾವು ಬಿಡಬಾರದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಕಲಿ ಮತಗಳನ್ನ ಬಹಳ ಚಾಣಾಕ್ಷತನದಿಂದ ಸೇರಿಸಲಾಗ್ತಿದೆ. ಮುಂಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಬೇರು ಸಹಿತ ಕಿತ್ತು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಕರೆ ಕೊಟ್ರು. अब वो अचेत अवस्था में चले गए हैं। ये बिहार में जो सरकार चल रही है, ये डबल इंजन की सरकार, एक इंजन अपराध में है लगा हुआ और दूसरा इंजन भ्रष्टाचार में लगा हुआ है। बहुत लोगों का नाम काटा जा रहा है। आप लोगों को अपने वोट की रक्षा करनी है। बताइए, अपने वोट की रक्षा कीजिएगा कि नहीं कीजिएगा?
और अपने जान पहचान वाले रिश्तेदार दोस्त यारों का भी वोट कटने नहीं देना है। और यही नहीं, बड़ी चालाकी से फर्जी वोट भी जोड़े जा रहे हैं। तो यहां बिहार में गड़बड़ करने वाले को मुंह तोड़ जवाब देना है, मुंह तोड़ जवाब देना है। ए बेईमान भ्रष्टाचार वाली सरकार, अपराध बढ़ गया बिहार में। इस सरकार को हम लोगों को आने वाले चुनाव में उखाड़ करके फेंकने का काम करना है। ಸಿಎಂ ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಭೀಷ್ಮ ಪಿತಾಮಹ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಸಚಿವರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾರೆ ಮತ್ತು ಅವರ ಇಲಾಖೆಯ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಸಿಕ್ಬಿದ್ದಾಗ ಹಣ ಸುಟ್ಟು ಹೋಗತ್ತೆ, ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಸುಟ್ಟು ಹೋಗ್ತಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಇದು ನಕಲು ಸರ್ಕಾರ. ನಾವೇನೇ ಹೇಳಿದ್ರು ಅದನ್ನ ನಕಲು ಮಾಡೋಕೆ ತೊಡಗತ್ತೆ. ಈ ಸರ್ಕಾರ ನಕಲು ಮಾಡಬಹುದು, ಆದ್ರೆ ದೃಷ್ಟಿ ತರಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅಂತ ತೇಜಸ್ವಿ ಯಾದವ್ ವ್ಯಂಗ್ಯವಾಡಿದ್ರು. मोदी जी, नीतीश जी भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं, किस मुंह से बोलते हैं भ्रष्टाचार में? इनके केवल इंजीनियर साहब, ग्रामीण कार्य विभाग के इंजीनियर साहब 100-100 करोड़ रुपया पकड़ाता है। एक इंजीनियर के घर से कितना करोड़ रुपया था? कम करोड़ रुपया तो जला दिया। और इनके विभाग के मंत्री ग्लोबल टेंडरिंग कर रहे हैं और 100-100 करोड़ रुपया इंजीनियर के घर मिल रहा है। पैसे को जला दिया जा रहा है। ये मुख्यमंत्री जी, और आप दिन रात उसी मंत्री के यहाँ सुबह पहुंचते हैं, शाम में पहुंचते हैं। ये खेला भ्रष्टाचार का बिहार की जनता पहचान गई है। नीतीश कुमार जी नैतिक भ्रष्टाचार के भीष्म पितामह बन गए हैं। किसी पे कार्रवाई नहीं। ಮತಯಾತ್ರೆ ಬಿಹಾರದ ಒಟ್ಟು 25 ಜಿಲ್ಲೆಗಳ 11 ವಿಧಾನಸಭೆ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಸಾಗಿತ್ತು. ಯಾತ್ರೆ ಒಟ್ಟು 1300 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕ್ರಮಿಸಿದೆ. ವೋಟ್ ಚೋರ್ ಗದ್ದಿ ಚೋರ್ ಘೋಷಣೆಗಳು ಯಾತ್ರೆಯುದ್ದಕ್ಕೂ ಮೊಳಗಿದ್ವು. वोट चोर, वोट चोर, वोट चोर। ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಪಕ್ಕದ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಿ ನಮ್ಮನ್ನ ಬೆಂಬಲಿಸಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಅದನ್ನ ಬೇರೆಯವರಿಗೂ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಮೂಲಕ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನೀವು ಹೀಗೆ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಇನ್ನಷ್ಟು ಮತ್ತಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಲುಪಲು ನೀವು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿದ ಹಾಗಾಗುತ್ತೆ. ಇದು ನೀವು ಯಾವುದೇ ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ ಕೆಲವೇ ಸೆಕೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ನೀಡಬಹುದಾದ ಸಹಕಾರ. ಧನ್ಯವಾದಗಳು.